सांगली जिल्ह्यातील विटा शहर हादरवणारी घटना घडली आहे. सावकारनगर भागातील जय हनुमान स्टील या भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एका संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली. या आगीत दुकान मालक विष्णू जोशी वय वर्ष 45, पत्नी सुनंदा वय वर्ष 38, मुलगी प्रियंका इंगळे वय वर्ष 30 आणि नात सृष्टी इंगळे वय वर्ष 3 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगा सूरज जोशी आणि नातेवाईक कमलाकांत भोसले हे गंभीर जखमी झालेत. जोशी कुटुंबात आगामी आठवड्यात लग्न सोहळ्याची तयारी सुरू असतानाच हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं. तातडीने अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. आमदार सुहास बाबर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. या भीषण घटनेमुळे विटा शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.